पंड्या द बॉलरचा या सीझनमध्ये पॉवर प्लेची बॉलिंग स्टॅट्स बघा तुम्ही. मॅच 1 मध्ये 2 ओव्हर्स टाकल्या पॉवर प्लेमध्ये 1 विकेट घेतली, 30 रन्स दिले. मॅच 2 मध्ये तर खेळलेच नाही. मॅच 3 मध्ये 1 ओव्हर टाकली, 4 रन्स दिले. व्हेरी गुड. जिथे चांगलं आहे का चांगलं आहे, चांगली बॉलिंग केली. मॅच 4 मध्ये 9 रन्स दिले, 1 ओव्हर टाकली. मॅच 5 मध्ये 12 रन्स दिले, 1 ओव्हर टाकली. मॅच 6 मध्ये 18 रन्स दिले, 1 ओव्हरमध्ये 1 विकेट घेतला. मॅच 7 मध्ये तर कहरच केला, 2 ओव्हर टाकले, 38 रन्स दिले. असं नाहीये की पॉवर प्लेच्या बाहेर काही चांगला परफॉर्मन्स आहे. आतापर्यंत 7 मॅचेस झालेत, 6 मॅचेस खेळलेत, त्याच्यामध्ये फक्त 3 विकेट्स घेतलेत. विकेट्स सोडा, इकॉनॉमी रेट किती आहे माहिती आहे का? जवळ 13ची. आणि ॲव्हरेज किती आहे माहिती आहे? जवळ 64. काय हा ॲव्हरेज आहे? हार्दिक पांड्या द बॉलरपेक्षा ना हार्दिक पांड्या द बॅट्समॅनची खूप गरज आहे मुंबई इंडियन्सला. परत पाहिजे आम्हाला भाई तो 2019-20चा हार्दिक पांड्या जो 170-80च्या स्ट्राईक रेटनी बॅटिंग करायचा, मेन म्हणजे गेम फिनिश करायचा, इनिंग्स फिनिश करायचा. आणि अपोनेंट टीम मध्ये ना एक भीती असायची पांड्याची.